नियुक्तीचा आदेश खरा की खोटा? आरोग्य सेविकेच्या नियुक्तीचा घोळ, तारखेतही बदल, झाडाझडतीची मागणी. सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक महिला या पदावरील एका नियुक्तीच्या आदेशाचा घोळ झाल्याची चर्चा आहे. संबंधित उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेत नसल्याची तोंडी तक्रार प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्राथमिक तपासणीत नियुक्तीचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नियुक्तीचा आदेश खरा की खोटा अशी चर्चा सुरू झाली आहे. नोकरी लावतो म्हणून एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी आरोग्य विभागात कर्मचारी भरती झाली, त्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र आता त्यानंतर बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुणी आरोग्य सेविका पदाच्या नियुक्तीचा आदेश घेऊन झेडपीत आली. या आदेशावर पहिल्या पानावर दिनांक 7 ऑक्टोबर 2024 ही तारीख आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या ठिकाणी मात्र दिनांक 15 नोव्हेंबर 2025 अशी तारीख आहे. नियुक्तीच्या पहिल्या पानावर ऑक्टोबर 2024, शेवटी नोव्हेंबर 2025 म्हणजे तब्बल 11 महिन्यांचे अंतर कसे, हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित नियुक्तीच्या आदेशावर एकूण 4 नावे आहेत. त्यापैकी काही नावांच्या महिला उमेदवार संबंधित ठिकाणी हजर आहेत अशी माहिती मिळाली. नियुक्तीवरून झालेल्या गोंधळाचा प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र नूतन पदाधिकारी आणि प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन झाडाझडती घेण्याची मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.